तर आता आहे ना हर्षद आरोही मी आहे ना एक लय भारी गेम खेळणार आहे आणि गेम असा माहिती का आम्ही प्रत्येकाच्या डोळ्यावर आहे ना पट्टी बांधणार आहे. ज्या मेंबरला पट्टी बांधलेली राहील ना त्याला सांगणार आहे की घरातली ही गोष्ट कुठे त्या गोष्टीपर्यंत पोहोच. जा देवघराला टच कर. देवघराला तू तीनच गोष्टी टच करू शकते. हा पडू नये म्हणून धरते फक्त. नाही ते पण टच मानल्या जाईल. मी तुला मारू पण शकतो. रडायला काय आला हर्षद? काय चिटिंग केली? रडला शेवटी. काय चिडके गेले? मागे नाही भांडण करता अमोल म्हणतो आरोहीला बळजबरी तूच राज्य ते म्हणे तुला मार. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. कालचा हिंदीवाला व्लॉग सगळ्यांना इतका आवडला की मी ठरवलं आता आहे ना मी मराठीमध्ये व्लॉग करणार आहे. एवढी भारी हिंदी येत होती ना म्हणून आम्ही ठरवलेले आता मराठी शिकवून मराठीतच ब्लॉग करू. मराठी रक्त दे, मराठी शिकायची गरज नाही आपल्याला. रग में हमारे मराठी आहे, पण हा डायलॉग हिंदीमध्ये झाला. पण तरी पण मराठी आमच्या रक्तात आहे, मराठी माणसं आम्ही शेवटी. आणि मराठीचं व्लॉग करायचं एक वेगळी मज्जा आहे माहिती का. हिंदी व्लॉग केला आम्ही एक एक्सपिरियन्स म्हणून, आपल्या ऑडियन्सला एक मज्जा वाटावी म्हणून आणि आपल्या स्पेशली हिंदी ऑडियन्ससाठी. पण आता सगळ्यांनी आपले मराठीवाले व्लॉग एन्जॉय करा. आणि आता सध्या मी आवरून वगैरे रेडी झालेलो आहे. मला लागली खूप जास्त भूक आणि मम्मी, हर्षद, पप्पा, अमोल यांना ना धोंड्याचं जेवण आहे, सो ते चालले बाहेर. काल पण त्यांना बाहेर जेवण होतं धोंड्याचं, सकाळी पण जेवण होतं आणि आता परत धोंडा खायला चाललेले. लय धोंडा खाता येते. दादा तू जेव्हा हिंदीत ब्लॉग करत होता का तेव्हा असं वाटतच नव्हतं तू ब्लॉग करतोय का काहीतरी. आम्हाला वियर्ड फील होत होतं ऐकायला. ऑकवर्ड. हा ऑकवर्ड. वियर्ड ऑकवर्ड. ओके व्हॉट एव्हर इट. इंग्लिश बिले खराब भाऊ आमची. एखादा इंग्लिश मध्ये ब्लॉग करू आपण. ओके ओके. ब्लॉग राहील म्यूट. मग कोणी काहीच बोलणार नाही. पण करू हा इंग्लिश ब्लॉगचं एक चॅलेंज करू आपण एक लवकरच. तुम्ही कमेंट करा या ब्लॉग खाली, भरपूर साऱ्या कमेंट करा. आणि जर तुमच्या कमेंट चांगल्या असतील आणि 1000 पेक्षा जास्त कमेंट जर असतील की इंग्लिश ब्लॉग करा म्हणून, तरच आम्ही इंग्लिशमध्ये ब्लॉग करू आणि तो पण ब्लॉग खूप जास्त भारी होणार आहे. विचार करा, हिंदी जेवढी भारी बोलतो ती इंग्लिश आम्ही यार भारी बोलू शकतो. हा सगळ्यात भारी मम्मीची आहे. यस यस, व्हेरी गुड मॉर्निंग. विषय क्लोज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड 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 गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सो कमेंट करा गाईज, कमेंट करा. कमेंट जर असल्या ना 1000 तर मी 100% एक व्लॉग आहे ना इंग्लिश मध्ये करेल. हर्षद तू मास्क घालून का चाललेला आहे? कारण की ऊन खूप आहे ना म्हणून आणि धूळ पण आहे म्हणून. कार मध्ये चालले तुम्ही? कार मध्ये तुम्हाला काय ऊन लागणार आहे? गाडीपर्यंत जाऊस तर ऊन. जा. क्रिकेट खेळतो, बोंबला सुटतो तेव्हा त्याला ऊन नाही लागत. अरे काय केलंय जेवायला? खिचडी. तुम्ही परत आले? गेट आउट. आपल्याशिवाय मग आपल्याला विचारतं मिस कर साल का, मिस कर साल का. किती वेळ खिचडी होण्यासाठी? झालेली खिचडी फक्त. हे आहे ना कालचा मसाला आहे ना, मग तू फक्त बटाटा कापून करू शकते ना ते. तो नाही मसाला, तो फक्त रवा आहे आणि तिखट आहे थोडंफार. घरात जर दोघच जण आहे तर एकच आयटम बनतो, खिचडी. खिचडी. आणि आता आम्ही खिचडीच खातोय. पागल करणार ही पोरगी मला नुसती खिचडीच खाऊ घालती. रिएक्शन कर. पोळी खाल्ली त्या दिवशी तुला, त्या दिवशी खिचडीच केली होती. 3 दिवसापासून खिचडी भातच आहे ना. मग हे क्रिकेट आहे ना मला तर काहीच कळत नाही. आणि आज आहे ना IPL ची फायनल मॅच आहे. सो आरोही आहे ना आता मॅच बघत बसलेली आहे. आरोही कोणाकोणाची मॅच आहे आज? आज GT वर्सेस RCB आहे. म्हणजे फुल फॉर्म सांग. गुजरात टायटन्स वर्सेस RCB म्हणजे बँगलोर. अच्छा, दोन्ही टीमची फायनल मॅच आहे का आज? आणि जो जिंकल त्याला काय भेटल? ट्रॉफी भेटल. अच्छा, म्हणजे पुढे कोणत्या मॅच मध्ये जाणार का ते? सॉरी काय, मला जास्त क्रिकेटचं कळत नाही. मी फक्त फायनल मॅचेस बघत असतो. आणि आता आहे ना फायनल बघत बसलेलो आहे. मी पण वर्ल्ड कप वगैरेच बघते, पण बघते कधी कधी IPL पण. तुला काय वाटतं कोण जिंकल, गुजरात की बँगलोर? गुजरात जिंकायला पाहिजे. गुजरात जिंकायला पाहिजे. पाहिजे असं का? असंच. मागच्या वर्षी बँगलोर जिंकली म्हणून यावर्षी गुजरात जिंकायला पाहिजे. तुला कोणती IPL टीम आवडते? मला का मला मुंबई इंडियन्स. मला पण मुंबई इंडियन्सच आवडते, पण मुंबई इंडियन्स यावेळेस बाहेर गेले ना तर मग मी GT ला सपोर्ट करते. मग ती का बाहेर गेली? त्यांनी थांबायचं असतं ना फायनल पर्यंत. खेळायचं. अरे देवा, असं नाही करायला पाहिजे. तर जाऊ दे, आता घरी तर कोणी नाहीये. मग आता आहे ना IPL ची मॅचच एन्जॉय करू. तर आरोही आहे ना मला शांतपणे बसू पण देत नाही. स्वतः पण मॅच बघत नव्हती, मला रिमोट पण देत नव्हती. शेवटी आम्ही ती टीव्ही बंद केली आणि ती म्हणे मला काहीतरी बनवायला लाव म्हणे. म्हणजे ना तिला ना असं स्वयंपाकच करत राहा वाटतो. अरे मग
तू भुकेला राहशील ना म्हणून इतकं बोर केलं माहितीये का? लवकर सांग काय बनवायचं. आणि नेमकंच आम्ही खिचडी खाल्ली होती, 2च तास झाले होते. हिचं एकच चालू, काय खायचं सांग, काय खायचं सांग, काय खायचं सांग. आणि एवढं मम्मी मोठं शरीर आहे तुझं, एवढं मोठं, तुला भूक नाही लागत का? मला सकाळचं नाही फक्त भूक लागत. खिचडी खाल्लेली आहे. हा जमतं माझं खिचडीवर. तर हिला म्हटलं मस्तपैकी आपल्यासाठी ना भेळ बनव. सो आरोही ना आता मस्तपैकी भेळ बनवणार आहे. मला शांतपणे काही बसूच देत नाही. सांग लवकर काय बनवायचं. बाप रे बाप, हे लेडीजच्या मागे हेच लय मोठं संकट असतं की संध्याकाळी जेवायला काय बनवायचं. अरे तुझी काळजी आहे म्हणून म्हणते, नाही तर नको. विचारलं पण नसतं. अरे पण भूकच नाही ना सध्या. किती वेळ आहे ग भेळ तयार करायला. तुला तर भूक नव्हती ना. पण आता भेळ खावटती ना. ठीक आहे, झालंच. हे टाकू का? टाक, चिवडा टाक, लिंबू टाक मस्तपैकी, चिंचेचं पाणी. ते नाही आहे ना. तर आरोहीने आता आहे ना भेळ बनवलेली आहे. तर चला आहे ना आता मस्तपैकी आहे ना भेळ खाऊन घेऊ. काय काय टाकलं ग तू त्याच्यात? कांदा, टमाटर, फरसाण, कैरी. तर आता आहे ना मम्मीन ते पण आलेले आणि मम्मीला तर नवीन साडी पण भेटली आहे. मम्मी लगेच नवीन साडी पण घालून आलेली आहे. अमोलला नाही भेटले नवीन कपडे. अमोलला किती पण नवीन कपडे असले तरी त्याची एक आवड आहे, तो जुनेच कपडे घालतो. कारण त्याला आहे ना कपड्याला खरंच जीव लावायला खूप जास्त आवडतो बरं का. ही एक गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे. झाडाचे आंबे तोडून आणले. काय म्हणते त्याला? ऑर्गनाइज आंबे तोडून आले. ऑर्गेनिक. ऑर्गेनिक आंबे तोडून आणले मम्मीनी. आणि मम्मीने त्यांनी बघा ना किती सारी अद्रक पण आणली आहे. हर्षद काय केलं? आम्ही का धोंडा खाल्ला, तिकडं फिरलो, लय मजा आली. एक नंबर इन्व्हायरमेंट आहे. हा त्यांचं वातावरण एकदम भारी आहे. ते ना माझ्या मित्राचं गाव आहे ना, तिथंच गेले होते जेवण करण्यासाठी. तिथलं वातावरण खरंच खूप जास्त भारी आहे. आता आहे ना हर्षद, आरोही, मी आहे ना एक लय भारी गेम खेळणार आहे. आणि गेम असा आहे माहिती का, आम्ही प्रत्येकाच्या डोळ्यावर आहे ना पट्टी बांधणार आहे. त्या मेंबरला पट्टी बांधलेली राहील ना, त्याला सांगणार आहे की घरातली ही गोष्ट कुठे, त्या गोष्टीपर्यंत पोहोच. आणि जर नाही पोहोचला तर आउट बरं का तो मेंबर. चला भाऊ, कोण जास्त घरातल्या गोष्टीने ओळखू शकतं आणि बरोबर त्या गोष्टीला टच करू शकतं. एकदा आहे ना सगळ्या गोष्टींना डोळ्याने बघून घ्या बरं का हर्षद, परत रडायचं नाही. कुठली गोष्ट आणि वरवरच्या सांगायच्या टच सारख्या. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ही चेअर असेल, ही गादी असेल, हा सेंटर टेबल असेल, किंवा ते स्पीकर असेल, टीव्ही असेल, हे वूफर असेल, किंवा किचनमध्ये जायला लावायचं, फ्रीजला टच करायला लावायचं. मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या इझिली टच होईल त्या. हर्षद असं बघून आला सगळ्या गोष्टी. चला रेडी? रेडी. उतरून घ्या. हा उतरून घेऊ चला. 3, 2, 1 पुरू. 3, 2, 1 पुरू. हर्षद उतरला. हर्षदवर राज्य. जे लास्टला उतरत असतं त्याच्यावर. नाही मग आता आमच्या दोघांमधून कसं काय कोणी उतरलं? मग मी दही भात खाईल ना, म्हणजे दही भात. बरं तू दही भात खाय रे बुवा, दही भात खाय जर. जे पण माझ्यासारखं टाकलं आता ते मग डोईल पट्टी बांधायला. कॉपीज डे डिनर. हा चला आरोही डोळ्याला पट्टी बांधणार आहे. नाही तू नाही, माझ्यासारखं जे टाकल त्याच्यावर म्हणजे ते खोटारड्या. हो ग, त्याच्यासारखं जे हात करेल ना त्याच्यावर होता राज्य. हे किती डोळे. मम्मीने बोट दाखवली. मम्मीने बोट दाखवली पण हे किती डोळे. मला तर 2च डोळे. हा हा उघडायचे नाही हा डोळे. नाही. हा थांबा आपण अजून सेफ्टीसाठी ना अजून काहीतरी लावून देऊ. सेफ्टीसाठी आपण अजून काय लावू शकतो? आय मास्क आहे ना आपल्याकडे. नाही माझ्याकडे नाही तर ती पट्टी बघ ते डोळ्याला लावायची ती नाईट साठी. हे छान आहे ना. मधून तर लावायचं असतं, थंड झाले असते मस्त. हा चलो रेडी. हा हसते काय येडे. हा जा देवघराला टच कर. देवघराला टच कर. देवघराला 2 मिनिटं थांबा, मला चक्कर येते. आणि रूल असं आहे की तू फक्त 3 गोष्टीला टच करू शकते बरं का. 4थी गोष्ट तुझी मेन गोष्टच पाहिजे जी टच करायला लावलेली आहे. तुम्ही लाईट बंद केले का? तुम्ही लाईट बंद केले का म्हणे. माझा हात धरत मला भीती वाटते. चुप बस. हात तर धरू शकता ना? चल का लवकर, टाइमपास नको करू. कोण? चला मम्मी म्हणे की मी जाईल म्हणे डोळे बांधून. तू 3च गोष्टी टच करू शकते. हात नाही लावत आहे. हा. पडू नये म्हणून धरते फक्त. नाही ते पण टच मानल्या जाईल. चला देवघरात जायचंय तुला. एक गोष्ट टच केली तू. हा हे नाही झालं आता. हो नाही टच झालेली. एक गोष्ट टच झालेली आहे. नाही मी गलत ठिकाणी आले. नाही बरोबर आहे. हे तर देवघर आहे. चला अरे बरोबर देवघर ओळखलेलं आहे. टाळ्या.
हे किती 3 हे किती 4 5 नाही दिसत आता. सोपी गोष्ट. हे पत्र अरे चक्कर येईल अरे चक्कर येतील अरे चक्कर येईल बावळा चक्कर येतील बस झालं अँटी क्लॉक वाईज नव्हतं फिरायला लावलं अँटी क्लॉक वाईज नव्हतं फिरायला. ओके हा चल हा आता तू का आपल्या फ्रेंच डोअरला टच करायचं. ठीक आहे. हे मम्मी इकडे पायऱ्यावर आहे. नाही हे कार्पेट आहे. ओके हा बा मी हाताने टच नाही केला कशाला ते कार्पेटवर पाय पडला होता. हसतोय हर्षद. मम्मी धडकायला आलो तर वाचवा तरी ऍटलिस्ट मला. नाही हे काय म्हणजे इकडं इकडे हे अच्छा तू इकडे आहे का ए चला थोडी हिंट तर द्या रे भाऊ. आई 80 युनिट्स आहे. एक गोष्ट टच झाली हा. एक गोष्ट टच झाली. हां थांब. अच्छा म्हणजे माझ्या पाठीमागे जे येते हे स्पीकर आहे बरोबर. आता मला असं जायचं आहे. दुसरी टच चुकून झाली ना रे ती मी काही मुद्दाम थोडीच केली. पडलो बिडलो तर तुम्ही धरा ना डोक्याला लागेल. चला आता हर्षदचा नंबर आहे. हा हर्षद म्हणे मला एकदम इझी द्या म्हणे. डोळे बंद करा कम्प्लिटली. हे किती आहे 5. ओके बरोबर आहे. याला दिसतंय हा मला असा डाऊट आहे. अरे हे बघ कालन दिसतंय तुला हर्षद. नाही माझी शपथ तुझी शपथ डोळे हा माझी शपथ नको. तुझे डोळे बंद आहे. मम्मी इकडे सोफे बसलेले आता शिकते. हा जाय आपल्या चिमणीला टच कर किचन मधल्या. इकडे कार्पेट आहे हा पायाने हाताने टच केलं. अरे पाय नाही म्हणजे पाय पडतो. तू असं पाया मारतोय. टच वन टच ए हर्षद तू वरती टच करतोय. सेकंड टच नाही रे हर्षद चेटिंग करतो. सेकंड टच झालेला आहे. हाताने तुम्ही हाताने बोलले होते. आम्ही कधी हाताने बोललो थांब आम्ही कधी हाताने बोललो मला ते सांग. कशाला जेवायचे मी विसरलो. हा आपल्या JBLच्या स्पीकरला. अरे त्याला दिसत होतं बरं का. खरं सांग मेरे आंखों में आंखें डाल के बोलो. दिसत होतं चीटर आहे तू. परत खेळ मग परत खेळ असं कर. बिल चांगलं हा गाणी अँटी क्लॉक वाईज पण फिरव हर्षद. हा हा इलेक्ट्रिक शेगडीवर कुकर ठेवलेलं त्या कुकरला शिवायचं. हा आपले लिव्हिंग रूम एक टच झालेला आहे. एक टच हा नाही हा ठीक आहे बरोबर टच केलंय. आता ना वेगळा गेम खेळू. आता काय करू माहिती का आपण आहे ना घरातले मेंबर ओळखायचे टाळीच्या आवाजावर ना. आणि टाळी वाजल्यानंतर तुम्ही सांगा कोणता मेंबर ओळखायचा आहे. झाले सेट तुम्ही. हा हा कोणता मेंबर ओळखायचा आहे सांगा. हर्षद हा ठीक आहे वाजवा टाळ्या. एकाने वाजवा. मम्मी प्रिपेअर होती इकडे मम्मी आहे. हर्षदने वाजवली. हर्षद समोरच आहे.
नाही का, ठीक आहे. वाजवा वाजवा. ही आरोहीची टाळी आहे. हर्षद माग गेला, टच झाला, पाय टच झाला, हर्षदला आउट आहे. हा चालेल, चला तू टच केलं तर आउट होशील. म्हणजे मी कशाला टच करायचंय? कोणाला ते हात आरोही दिदीला. इकडे मम्मी. आउट आहे, चल तुम्हाला टच केला, आउट आहे. मला Out टच आहे. करायचं होतं. चल आउट आहे. मम्मीला ओळखायचंय बरं का. हा हा जवळ करायचा हा, पहिले सांगेल. एक एक वाजवणार होते यार, माझ्या वेळेस काय असं करताय? इकडे हर्षद आहे, हर्षद. हा. आई वाजवा ना. वाजवती मम्मी. इकडे आली. आउट आहे हर्षद. हर्षद पेचान नाही काय. माझ्या वेळेस चिडी थांब ना, अजूनच हातपाय नको मारायला चालू करू, आउट होऊन जाशील ना तू. आउट आहे, चल आरेल पकडला, आउट आहे, आउट आहे. चला मीच विनर आहे, सगळे हारले, मीच विनर आहे, फक्त मीच बरोबर ओळखलं. अजून एक गेम खेळणार आहे आम्ही ना, डोळ्यावरती बांधणार आहे आणि त्या मेंबरला आहे ना शोधायचंय. आणि मेन म्हणजे आपण ह्या हॉलचं जे कॉर्नर आहे याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. पायऱ्यावर गेलं तरी आउट आहे. याच्यावर चढू शकत नाही. सोफ्यावरती बसू शकता, चढू शकता, हा नाही चढू पण शकता सोफ्यावर, फक्त वरती नका चढू. हे बघा, याच्यावर नाही चढायचं, इथं चढू शकता, इथं चढू शकता, या सोफ्यावरती बसू शकता, याच्या मागे नाही जाऊ शकत, समोर समोर याच्यावर पण नाही चढू शकत. हा आणि लक्षात एवढा स्पेस आहे. मी पहिले. चल बांधा. ज्या मेंबरला टच करशील ना त्याच्यावर राज्य राहील. आणि मी तुला मारू पण शकतो. ए, जा यार, मारायचं फिरायचं. चालेल, नाही वाजलं ना. हाय गं. कुठं आहे? सोफ्याच्या तिकडे, सोफ्याच्या तिकडे. ए, तुम्ही जा तिकडं. ए, जा इकडं तुम्ही. हर्ष दूट चिटिंग नाही तशी, बसून नाही घ्यायचं कशावर. जा रे कुठंतरी. अच्छा, इकडं. इकडे घे. गाय दारू चले मजा येते. नाही पकड सकती. ते याला टच करून घाबरली. हा चल. उठ, 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 उठ. कुठे आहे? बसायचं नाही हर्षद, असं बस. खाली वाजतोय भाऊ. हा नाही नाही चल सांगितलं मी त्याला, बसायचं नाही. अरे 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 बाप. पकड ना. अय्यो. अय्यो अय्यो पकडो. तुम्ही लय पळताय रे भाऊ. मग तू पण पाळायचं. मला लागल ना इकडे तिकडे पळाले तर. कशी पळते. पकड. टाळ वाजवा. नाही नाही हर्षद ते ठेव. पळ 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 अरे पळ
पळ पळ अरे पळ बरोबर पळ मला उचलून ठेवा नाही का पडेल नाही पडत चिटिंग मी उचलायला येत होतो ते ठीक आहे चल मी देतो राजी हे किती आहे? 3 आहेत ते हो माय गॉड पाहतोय म्हणजे पाहतोय मी काय धडकलं तर वाचा फक्त मी का बसू शकतो रा मला काही लागल बिगल बरं का टाळे वाजवा रे भाऊ चिंटिंग लागेल आउट आहे ऐकून आउट आहे दादा अरे माग बरोबर माग घे ग्रॅब हर्षद खाली खाली टच आहे आउट आहे अरे पडली उठ रे हर्षद नो चिटिंग तू करत होता हा मी थोडा वेळ बसलो होतो म्हटलं फक्त सॉरी रडायला काय आला हर्षद चिटिंग करताय काय चिटिंग केली सगळे तिकडे चालले कुठंच नव्हतं चाललो गाईज हर्षद असा रडला माहिती का कारण हर्षदकडनं आहे ना कोणालाच टच केला गेलं नाही आउटिंग चिटर चल मी राज्य देतो चल बांध मला आणि हर्षदने ना खूप जास्त मार पण खाऊन घेतला रडला शेवटी चिडके घेते तुम्ही काय चिडके गेले सगळ्यात जास्त आईने हात साफ केला खरंच सगळे चिडके घेते चिडके काय अरे बा मम्मी किती खोटं बोलती तो व्लॉग बघल ना उद्या दाखवू का हर्षद कोणी मारले जास्त कोणी मारला असेल जास्त मला नाही माहिती अमोलवर तर असा चिडला होता आता ना हर्षद अमोलच्या मागे लागलेला आहे की तू राज्य दे म्हणे मी नव्हतोच ना खेळायला मारायला होता तू हर्षदला नाही नव्हतं मारायला होता रडायचं नाही हा अमोल नाही आरोही तू बांध हा चल हर्षद फिरव ए लात बी लागली तर आउट अरे काही दिसत नाही मला मग गेम काय तू यार ते काही चपली ते ताडक उडके रे भाऊ मार अरे ए टाळे वाजवा व्हेरी गुड अमोल व्हेरी गुड अमोलने सगळ्यात जास्त मार खाल्ला भो हा ए कॅमेरा थोडा ए हर्षद मागे कॅमेरा मागे टच नको करू हर्षद मागे सर मागून नको आणू त्याला नको हर्षद पडू रडनवर कमी रडंबर कमी हर्षद आउट आहे चल मागे नाही भांडण करताय अमोल म्हणतो आरोहीला बळजबरी तूच राज्य दे म्हणे तुला मार कॅमेरा होता पागले तू उद्या वाटलं सगळ्यात जास्त कॅमेरामॅनने मारलं ए अरे मारलं तू पण मारला भरपूर मारलं मारेल एकदा एक नाही रे तर काहीच खूप वेळपर्यंत धिंगाणा घातला आणि खूप जास्त मजा आली आणि होप सो तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला मजा आली असेल व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर